त्या दोघांचं कुटुंब एकत्र आलं, कोणाचंच कुटुंब कोणाचंही, तर त्याच्यात आम्ही प्रश्न उपस्थित करावे असे कोण आणि का करावे, किंबहुना आम्हाला आनंदच आहे. पहिल्यापासून ते एकत्र राहिले असते तर अजून आनंद राहिला असता. पहिल्यापासून ते एकत्र राहिले नाही याचं कारण बुद्धिस्तात आहे. ते पहिल्यापासून एकत्र न राहता पुन्हा एकत्र आले त्याचं कारण आता कळेल. आणि म्हणून असं वाटतं कुटुंबावर आम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची नाही. राहता राहिला विषय निवडणुकात ते एकत्र येतील की नाही अजून त्यांनी घोषित कुठे केले. अजून तर माझ्या वर्तमानपत्रातील किंवा दूरचित्रवाहिनीवरच्या मित्रांना इतकी घाई लागली की त्यांनीच अनाऊन्स केले. तर हरकत नाही, त्या अनाऊन्समेंटला त्यांना फॉर्मली करू द्या आणि त्याच्यानंतर प्रतिक्रिया अधिकृत देणं सोयीचं पडेल. पण मी एवढं नक्कीच सांगेन, जर ते येणार असतील असं धरून तुम्ही मला प्रश्न विचारत असाल तर त्यांचं एकत्र येणं हे निवडणुकापुरतं आहे का नाही याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. आणि ते जर येणार असतील याच्यावर खरं मानलं तर त्याचा निघणारा निष्कर्ष आहे की भारतीय जनता पार्टीने महायुतीची भीती म्हणून त्यांना एकत्र यायला लागत आहे, हा त्यातला निष्कर्ष निघू शकतो. त्यांना एकत्र येऊ द्या. So one small advice I need from you, sir. Being a politician, there are difference now. There is a lot of difference in the politician job. Once upon a time, the politicians were called as the poisonous people, but now it has completely changed to the dangerous man. What do you want to say on this, sir? I can't comment on such a hypothetical question. We'll talk in person. So there is one more thing I would like to clarify. We are having a foreign minister also, sir. Sorry? Foreign minister. The person in charge looking after the foreign people actually or not. But nowadays that thing also doesn't work properly, sir. There are also a lot of things going on wrong in the पार्लमेंटमधले प्रश्न पार्लमेंटमध्ये चर्चा करू, पण तुमच्या सूचना आहेत. ओके. माझ्यासाठी उत्तर स्पष्ट आहे. मुंबईकरांचा कलही स्पष्ट आहे. मुंबईकरांचा कल लोकसभेत झालेल्या मतदानात महापालिका वॉर्डांचा रिझल्ट जर आपण मॅप केला, विधानसभा निवडणुकीमध्ये महापालिका वॉर्डशहा जर निवडणुकांचा निर्णय मॅप केला आणि आताचं असलेलं मुंबईकरांमधली चर्चा, वातावरण, सर्वेक्षण आणि विरोधकांची होणारी पळताभुई या सगळ्याचा निष्कर्ष एकच आहे की महायुतीचा महापौर होईल. याच्यापेक्षा वेगळं काहीही होऊ शकत नाही. महायुतीमध्ये आम्ही सगळेच आहोत. भारतीय जनता पक्ष आहे, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातली मूळ शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांच्या नेतृत्वात आहे, रामदास आठवलेजींचा पक्ष आहे, अन्य पक्ष यांच्याबरोबर सहकारी पक्ष आहे, महायुती सगळीच आहे. आम्ही स्वतंत्र लढलो याचं कारण उद्धव ठाकरे यांचा अहंकार. ते अजूनही NSCतले गोरेगावची सभा आठवा. मी महायुतीत सडलो असं राज्यातल्या सत्तेतला फायदा घेऊन ते बोलले होते. राज्यातल्या सत्तेत बसून केंद्रातल्या सत्तेचा वाटा मारून महापालिकेच्या युतीमध्ये आम्ही सडलो असं त्यांनी म्हटलं आणि त्यांनी बाया पुरवल्या, मुंबईकरांनी फटका दिला. भाजपचा विजय आणि भाजपची वाढलेली मतं. खरं तर माझी कधी कधी हे शल्य आहे मला की पत्रकारांना या गोष्टीचं विश्लेषण अजून केलं तर बरं झालं असतं असं माझं मत आहे. 100च्या वर असलेली उद्धवजींचा पक्ष 2017मध्ये 84वर आला. तो इट वॉज डिसेंडिंग. त्यांचा आलेख हा उतरता आणि 32 भारतीय जनता पक्ष 82वर गेला. या आलेखाचं मूल्यमापन करण्याऐवजी त्यांचा महापौर झाला याच्यावर ती आम्ही चौकीदाराची भूमिका घेतली. देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं किंवा त्यावेळेला मित्रपक्षाशी आम्ही मित्रासारखं वागलो. त्यामुळे कुठलंही बहुमत नसतानाही त्यांनी 5 वर्ष
त्या ठिकाणी महापालिकेत बसले. मला असं वाटतं आज उद्धवजींचा पक्ष, त्यांच्याबरोबर येणारे सगळे पक्ष यांना मिळून 50-55चा आकडा पार करता येणार नाही. माझा रोल तर कार्यकर्त्याचा रोल आहे, तो आहेच. आणि त्यामुळे कार्यकर्ता म्हणून, आमदार म्हणून, मंत्री म्हणून, निवडणुकीतला प्रचारक म्हणून, निवडणूक प्रमुख म्हणून जे काम मला पक्ष देईल तुम्ही करणार आहे. मध्ये मतदार म्हणून विचार करायच्या ऐवजी आपण त्यांच्या जातीवर विचार करतो. त्याचा आता कहर केला तो राज ठाकरे यांनी दौऱ्याच्या मोर्चात आणि मनसेने उद्धवजींच्या शिवसेनेने. आम्ही कुठला धर्म, जाती, भाषा भेद आमचा मुद्दाच नाही. सबका साथ सबका विकास आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर प्रश्न किंवा त्यांनी केलेल्या निर्माण केलेल्या परसेप्शनवर सवाल आमचा आहे. मग तुम्हाला दुबार मतदार हेच बोगस मतदार आहे. आम्ही कुठल्याही दुबार मतदाराचं समर्थन नाही करत, पण त्यात तुम्ही नावं राज ठाकरेंना आमचा सवाल आहे की भोई, पाटील हीच नावं तुम्ही देता. तुम्ही ठरवून एक वायुमंडळ निर्माण करता, डिगभर म्हणून टेम्पो आणल्या सांगता आणि त्यामध्ये ही मराठी, भूमिपुत्र, हिंदूच नावं. काल त्यांचे कोणतरी पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा नावं दिली ती हिंदू माणसांचीच. मी काही कुठल्या धर्माविरुद्ध बोलत नाही. का तुम्ही सर्वसाधारणता बोलत नाही? सर्वज्ञान का नाही बोलत? तुम्हाला गणेश मंदिरच दिसतं. मी असं नाही म्हणत की तुम्ही मदरसा बघा किंवा मुस्लिम धर्मियांची पण दुबार बघा. का तुम्ही बघत नाही? आणि त्यामुळे जातीवरनं आता मतांसाठी इतक्या ठरावर जात आहे. आणि म्हणून मतदार या सगळ्यावर कधी आम्हाला, कधी त्यांना जो त्याला संदेश द्यायचा तो देतोच. आणि म्हणून या पद्धतीच्या जातीच्या राजकारणाच्या बाबतीत कोणी असो आत्मचिंतन त्या नेत्यांनी करावं आणि मतदारांनी त्याला धडा शिकावा असं माझं मत आहे. मग मी त्यांना सवाल विचारतो की राज ठाकरेंना मुसलमान महापौर करायचं आहे का? माझा आरोप आहे की मनसेला आणि उभाटा सेनेला विशिष्ट धर्मियांचा अल्पसंख्याक मुस्लिम महापौर करायचा आहे म्हणून ते दुबार मुस्लिम मतदारांची नावं सांगत नाहीत. एवढा हिंदू द्वेष त्यांना का? राज ठाकरे याचं उत्तर देत उदाहरणादाखल सुद्धा त्यांनी किंवा त्यांच्या त्या बगल बच्च्यांनी अहिंदू नाव का नाही दाखवली? मग तुम्ही तुष्टीकरण करताय, तुमच्याच भाषेत सांगायचं तर चाटुगिरी करताय का? अहिंदूंची चाटुगिरी करताय. बरं, तुमचा प्रवास अहिंदू आहेच. तुम्ही पहिल्यांदा बिहारी मतदारांविरुद्ध बोललात, माणसाबरोबर, मग उत्तर भारतीय माणसाबरोबरच्या विरोधात बोललात, हिंदी भाषिकांच्या विरोधात बोललात, मग जैनांच्या विरोधात बोललात, मग गुजरातांच्या विरोधात बोललात, आता भूमिपुत्रांच्या विरोधात बोलताय. आणि त्यामुळे हे तुष्टीकरण आहे एवढंच आम्हाला सांगा. मला असं वाटतं की ते सगळेच आता हे विश्लेषण करतात कोण कोणाबरोबर जाईल अजून त्यांच्यातलं स्पष्ट नाही आहे, आमच्याकडे स्पष्टता आहे. आणि त्यामुळे मी असं म्हणेन, मुंबई बोलता तर नक्की म्हणेन, धावपळ होते, त्याची पळापळ होते. आणि म्हणून जो तो किमान आपली मतं तरी टिकवू, ह्या मतं टिकवण्याच्यासाठीची असलेली घाबरूनची धावपळ आहे. समजा काँग्रेस ही भूमिका घेत असेल तर काँग्रेस आपली मतं तरी टिकवू यासाठी वेगळी भूमिका घेते का प्रश्न आहे. त्या ठिकाणी मनसे आणि शिवसेना समजा एकत्र येत असेल, अजून काय घोषित नाही, तर किमान आपली तेवढी तरी मतं टिकवू. आणि म्हणून जसं जंगलामध्ये सुनामी आल्यावर बाकीच्या पक्षांची प्राण्यांची पळापळ होते, तशी भूमिका मुंबईच्या निवडणुकीमध्ये मला दिसतंय की महायुतीची सुनामी आहे. यांची पळापळ आहे, पडझड आहे, आपापली घर सांभाळायला पळत आहेत. याच्या पलीकडे विश्लेषण मला काही दिसत नाही. ईव्हीएम मध्ये गडबड आहे, मतदार यादीमध्ये गडबड आहे, आणि हा प्रश्न उपस्थित तोच करू शकतो जो त्या ईव्हीएम मधून आणि मतदार यादीतून आलेल्या निवडणुकीच्या निकालावर अविश्वास ठेवेल. तुमचा अविश्वास असेल तर माझा थेट सवाल आहे, शिवसेना, उभाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचं तर नाहीच आहे, यांनी आपल्या आमदार खासदारांना पहिला राजीनामा द्यायला लावा. पहिला राजीनामा द्या आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवा.
याच मतदार यंत्रातून, EVM मधून, मतदार यादीतून, मतदार व्यवस्थेतून आपण निवडून आलेल्यावर हे गोड आणि समोरच्याला मतं पडली तर ते कडू, ही दुटप्पी भूमिका आहे. आणि म्हणून यांच्या बोलण्यात तथ्य नाही, मतदारांनाही माहिती आहे. त्यामुळे मी स्पेसिफिक प्रत्येक विषयाचं उत्तर काय देऊ. आज मत चोरी झाली असं म्हणण्यानं तुमचं मोर्चा काढा की त्या महेश सावंतच्या घरावर मनसेने मोर्चा काढावा की अमित ठाकरेंचा पराभव केला, तुम्ही जिंकला, उभाटा, मत चोरी माझी केली असं मनसेने म्हणावं. अजय चौधरीच्या घरावर बाळा नांदगावकर यांनी मोर्चा काढावा, मनसेने माझी चोरी मताची तू केलीस, तू निवडून आलास. किती उदाहरणं देऊ. आदित्य ठाकरेंच्या घरावर राज ठाकरेच्या बगल बच्चेने मोर्चा काढावा, संघटनेने राज ठाकरेंच्या काढावा मोर्चा की बाबा कसे तुम्ही निवडून आलात, आमची मतं चोरलीत. आणि त्यामुळे मतं चोरी हा मुद्दा नाही, मतदार यादी हा मुद्दा नाही. हा काही विषय मतदार यादीतले आहेत ते परंपरागत आहे, त्याच्यावर तक्रार तर आम्ही करतो. त्यातनं निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करून स्वतःच्या पराभवाची, अपयशाची जी गोष्ट आहे त्याच्यावर घुगडी टाकता येणार नाही. मतदाराने तुमचा पराभव केला, याच्यात आत्मचिंतन केलं तर पुढे झालं. तो सल्ला मी कशाला देऊ, ही फक्त फॅक्ट आहे. महायुती म्हणूनच एकत्र भूमिका आहे. ती भूमिका देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार आणि रामदास आठवलेजी हे ठरवतील ती महायुतीची भूमिका आहे. स्वाभाविक आहे, खाली कार्यकर्त्यांना आपला पक्ष वाढला पाहिजे, हे वाटणं स्वाभाविक नाही ना. त्यामुळे हा विधानं टाळता आले तर टाळली पाहिजे, हे बरोबर आहे. अंतिम निर्णय 4 नेते म्हणून करणार आहे. आणि त्यातही एकनाथजी काय का मी चुकत नसेल तर देवेंद्रजी म्हणाले की जिथे विरोधकांना फायदा होणार नाही तिथे आम्ही वेगवेगळी भूमिका घेऊ, पण तोही ते चौघे बसून ठरवणार निर्णय आहे, ते घेतील. सर मी म्हटलं का महायुती सर्व व्यवस्थित आहे, परंतु अनेक उदाहरणं बघितली. जर पालिकेला बघितलं एकनाथ शिंदेचा, तिथे गणेश नायकांची जी भूमिका ती कुठेतरी खटकते. कल्याणमध्ये गेलं तर तिकडे रवींद्र चव्हाण उत्तर दिलं, मी पूर्ण उत्तर दिलं, मी कधी अर्ध उत्तर देत नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढला पाहिजे, वाटतं स्वाभाविक आहे. मी आताच म्हटलं त्यासाठी त्याचे प्रयत्न त्याचा पक्षाचे असणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. विधानं टाळली पाहिजे, पण अंतिम निर्णय चौघे घेतील. सर एक शेवटचा प्रश्न, आणि हे आपण करू शकता म्हणून एक विनंती आम्हा सगळ्या मराठी माणसांकडनं आहे. प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्ञानेश्वरीचा पसायदानाचा उल्लेख वारंवार जागतिक व्यासपीठावर केला आहे. आम्ही पत्रकाराचा ऑलिम्पिक निमित्त पॅरिसमध्ये होतो, फ्रान्समध्ये होतो. पॅरिसमधल्या जी जगातली सर्वोत्कृष्ट अशी लायब्ररी आहे, तिथे जगातल्या सगळ्या तत्ववेत्त्यांची पुस्तकं आहेत, पण ज्ञानेश्वरी तिथे नाही आहे. तर ज्ञानेश्वरीचं विविध भाषात भाषांतर करून जगभरातल्या लायब्ररीमध्ये पोचावं असा काही एखादा विचार आपल्या खात्यातर्फे करता येईल का? कारण महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटली जाते आणि ज्या प्रकारात ते तत्वज्ञान जगभरात पोचलं पाहिजे ते पोचलं गेलेलं नाही आहे आज तागायत. तर त्या दृष्टीने काही विशेष प्रयत्न करता येतील का? मला आनंद ह्या गोष्टीचा वाटला की मुंबई मराठी पत्रकार संघात मला बोलवून आपण मराठी सोडून अन्य भाषात सुद्धा साहित्य निर्मिती करा असा भाषा विलासाचा मुद्दा तुम्ही मांडला. नाहीतर आम्हाला आमची भाषा मोठी करण्यासाठी अन्य भाषांवरच हल्ला करायचा, यापेक्षा आपल्या भाषेतलं तत्त्वज्ञान साहित्य जगभरात कसं जाईल, अमराठी माणसात सुद्धा कसं जाईल आणि हिंदू काय भारतीयांपर्यंत कसं जाईल याचा जो मुद्दा म्हटला त्याचा मला खूप आनंद वाटला. आणि मुळामध्ये या विषयामध्ये हे 750 वर्ष आहे संत ज्ञानेश्वरांच्या जन्मजयंतीचं एक 6 महिन्याचा पूर्ण कार्यक्रम आम्ही ठरवलेला सांस्कृतिक कार्य विभागाकडून आणि वेगळा मराठी भाषा विभाग. महाराष्ट्रभर तर आम्ही कार्यक्रम करतोच आहे. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी, साहित्य आणि विविध अंग, मग त्यात पर्यावरण आला, त्यात प्राणीमित्र आला, त्यामध्ये आत्मिक शोध आला, त्याच्यामध्ये आध्यात्मिक चिंतन आलं, साहित्यिक मूल्य आलं, सगळंच आलं. या सगळ्या विषयात 6 महिने भरगच्च कार्यक्रम पूर्ण राज्यभर करतो आणि देशातील सगळ्या राज्यात ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी हा विचार याचे व्याख्यान, आख्यान, कार्यक्रम, सांस्कृतिक आम्ही करतो. तेवढंच नाही,
अमेरिकेतला स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीशी आम्ही चर्चा करतोय की ज्ञानेश्वरी आम्ही अमेरिकेतला स्टॅनफोर्डमध्ये पण करणार आहोत. त्यामुळे तुम्ही दिलेली सूचना पॅरिसपर्यंतही पोहोचवू आणि अमराठी माणसालाही मराठी भाषेतलं किंवा आमच्या भाषेतले साहित्य पोचवण्यासाठी त्या भाषेतली सुद्धा निवृत्ती करू. कारण आम्हाला आमचे संत ते महानच आहे, विश्वव्यापीच आहे, पण ते समजण्यासारखे समजवणाऱ्याला त्या भाषेत पोचण्यासाठी आम्ही करू, प्रयत्न तर नक्कीच करू. आम्ही तुम्हाला प्रतिबिंब पण येते 1 मिनिट सध्या भेट द्यायचं. संदीप प्रतिबिंब